पुढची बातमी एका चित्रामुळे निर्माण झालेल्या वादासंदर्भातली आहे। गणपतीच्या डोक्यावरती सांताक्लॉजची टोपी घातल्याचं एक चित्र सध्या आपल्या देशामध्ये वादाच्या केंद्रस्थानी आलेलं आहे। एका रशियन चित्रकारानं हे चित्र साकारलेलं आहे आणि या चित्राचा हिंदू महासभेनं निषेध केलाय। रशियन चित्रकार निकास सॅफरोव यांनी गणपतीच्या डोक्यावरती सांताक्लॉजची टोपी असलेलं चित्र काढलं। निकास यांच्या चित्रांचं नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्समध्ये 30 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे। या प्रदर्शनाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं प्रायोजित केल्याची माहिती आज वृत्तपत्रांमध्ये छापून आली। त्यानंतर हिंदू महासभेनं विरोध दर्शवत पुण्यात आंदोलन केलं। जाणून बुजून हिंदू देवी देवतांचा अपमान केला जात असल्याचा आरोप हिंदू महासभेनं केला। तर दुसरीकडे या चित्रावरनं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवरती निशाणा साधलाय। तर काँग्रेसच्या टीकेनंतर सोनिया गांधी यांचे काही फोटो समोर आलेत। निकास सॅफ्रोनोव यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती आणि त्याचेच फोटो व्हायरल होऊन काँग्रेसवरती टीका होऊ लागली आहे। 30 तारखेला 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दिल्लीमध्ये एक एक्झिबिशन भरतंय। एक दुबई कतारचा मुस्लिम माणूस त्या कंपनीचा प्रायोजक आहे। रशियनची कंपनी सुद्धा त्यांच्याबरोबर स्पॉन्सरशिप करते आणि तिथं गणपतीच्या मूर्ती ज्याला सांताक्लॉजची टोपी घातलेली अशा मूर्ती असे पिन तिथं विकायला ठेवलेले आहेत। त्याची जाहिरात आज दिल्लीतल्या एका मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्रात छापली आहे आणि त्याचा जाहिरातीचा खर्च भारतातल्या कल्चर मिनिस्टरीने केला आहे। हिंदूंच्या देवदेवताचा नाही बघ हिंदुत्वाचा सुद्धा अपमान आज झालेला आहे असं आम्ही मानतो। जर हे प्रदर्शनावर बंदी आणली नाही किंवा तसे फोटो जर तिथे विकायला काढले नाहीत तर हिंदू महासभा त्या एक्झिबिशनमध्ये घुसून राडा घालेल असं आम्ही आपल्या माझे स्पष्ट सांगतो। देशाच्या एका मुख्य वृत्तपत्रामध्ये आपलं आराध्य दैवत महाराष्ट्रामध्ये ज्याचं पूजन आराध्य दैवत गणपती यांच्या फोटोसोबत हे यांनी काय केलेलं आहे हे मतांसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात। पण आता हे जे गणपती आपल्या देवाला सांताक्लॉज केलेलं आहे हे 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 भाजपचं कारस्थान आहे। हे राजकारणामध्ये कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे। आपण हे बघू शकता। आता काय उत्तर देणार आहे याचं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।